नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अगदी 1.5 किलोच्या प्रमाणामध्ये मिश्र डाळीची सांडगे कसे करायचे ते बघणार आहोत। बघा, मस्त असे भरपूर प्रमाणात हे 1.5 किलोचे सांडगे होतात आणि अजिबात खराब होत नाही। तर या व्हिडिओमध्ये टिप्स दिले आहेत, त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचे सांडगे आरामात तरी वर्षभर टिकतील, अजिबात बुरशी येणार नाही। हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले की जसे तसे टिकतात। तर याआधी आपण मुगाच्या डाळीचे सांडगे कसे करायचे ते बघितले आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा। आणि खायला सुद्धा खूप छान लागतात, तुम्ही तळून खाऊ शकता, भाजी बनवून सुद्धा खाऊ शकता, एकच नंबर भाजी लागते याची। आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करूया, पण तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण परफेक्ट प्रमाणासह मिश्र डाळीचे सांडगे बनवायला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं 1/2 किलो चणा डाळ, 1/2 किलो उडीद डाळ, 1/2 किलो मूग डाळ आहे आणि त्यासोबत इथं मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतली आहे। मटकीची डाळ आणि चणा डाळ एकत्रित करून घ्यायची आहे आणि त्यासोबतच इथं माझ्याकडे एक बाउल आहे, या बाउलमध्ये मूग डाळ घालायची आणि उडीद डाळ घालायची, ही सुद्धा व्यवस्थित एकजीव अशी करून घ्यायची। आता याला 2-3 वेळा पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं। बघा, इथे मी मटकीची डाळ आणि चणा डाळ या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आणि ही डाळ भिजायला ठेवली आहे। आणि त्याचप्रमाणे इथं बाउलमध्ये मूग डाळ आणि उडीद डाळ ही सालाची आहे म्हणून ही अशी वेगळी भिजायला घालली। तुमच्याकडे जर बिना सालीची डाळ असेल तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आणि एकत्रित असं भिजायला घालू शकता। तर इथं सालाची आहे म्हणून मी इथं ही सेपरेट अशी भिजत घालण्यात आहे। आणि या पातेल्यामध्ये सुद्धा चणा डाळ आणि मटकीची डाळ भिजायला ठेवली आहे। तर इथं 2 पातेले घेत, एका पातेल्यामध्ये ही डाळ व्यवस्थित अशी भिजणार नव्हती म्हणून इथं मी 2 पातेल्यामध्ये अर्ध्या प्रमाणात या डाळी भिजायला घातल्या आहे। आता आपल्याला ह्या कमीत कमी 7 ते 8 तास पाण्यामध्ये व्यवस्थित अशा भिजवून घ्यायच्या आहे। आता बघा, इथे 6 ते 7 तास झाले आहे, इथे मी व्यवस्थित भिजवून घेतल्या। बघा, यामध्ये मी उडीद डाळ आणि मूग डाळ भिजायला घातली होती, सहजाची अशी साल निघते, व्यवस्थित ही भिजलेली आहे। त्याचप्रमाणे यामध्ये मी मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे भिजायला घातली होती, हे सुद्धा व्यवस्थित भिजली आहे एका पातेल्यामध्ये। आणि या पातेल्यामध्ये सुद्धा मटकीची डाळ आणि हरभरा डाळ ही भिजायला घातली होती, सगळ्या डाळ्या व्यवस्थित अशा भिजलेल्या आहेत। तर आता आपल्याला काय करायचं, ही डाळ धुवून घ्यायची आहे जेणेकरून याचे टरफलं निघतील। मोठी अशी एक परात घ्यायची आणि यामध्ये आपल्याला ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहे। बघा, अर्धी डाळ अशी घालून घ्यायची। तर यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं। बघा, आता यामध्ये मी भरपूर सारं असं पाणी घातलं। आता ही डाळ आपल्याला हातामध्ये घेऊन छान व्यवस्थित अशी चोळून घ्यायची। बघा, सहजाचे असे टरफलं निघत आहे, तुम्ही बघू शकता। तुमच्याकडे जर बिना सालीची डाळ असेल ती सुद्धा घेतली तरी काही हरकत नाही। जी सालासकटची डाळ असते त्या डाळीला चव खूप छान असते म्हणून ही डाळ मी घेतली आहे आणि आपले सांडगे जबरदस्त चवीचे बनतील। तुम्हाला नसेल घ्यायची नका घेऊ, काही हरकत नाही, जी बिना सालीची असेल ती सुद्धा घेतली तरी चालेल। जी साल आहे ही अशी चोळून हाताने काढून घ्यायची। बघा, अशी व्यवस्थित निघते। आता इथं एक असं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला ही डाळ अशी यामधील टरफलं असे धुवून काढायचे आहे। बघा, सहज टरफलं यामध्ये जात आहे, बघू शकता, असे या पद्धतीने हे काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता छान यामध्ये टरफलं निघाले आहे। आता परत यामध्ये आपण पाणी घालूया। बघा, यामध्ये परत आणखी पाणी घातलं। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची, व्यवस्थित याची साल निघते। बघा, परत एखादं असं भांडं घ्यायचं आणि यामध्ये ही साल सहज पाण्यानुसार निघून जात आहे, अशी बोटाने पाणी काढून घ्यायची। आणखी एक वेळेस धुवून घेते मी आणि परत तीच प्रोसेस करते। बघा, इथं 3 वेळेस मी डाळ ही स्वच्छ अशी धुवून घेतली, सगळी अशी साल निघाली आहे। आता याच पद्धतीने बाकीची सुद्धा डाळ मी इथं धुवून घेते। जी पहिली आपण प्रोसेस केली तशी 3 वेळा प्रोसेस करायची, छान ही साल निघून जाते। बघा, आता इथे मी मटकीची डाळ आणि चणा डाळ यातील सगळं पाणी निथळून काढलं आणि एका मोठ्या परातमध्ये ही डाळ घालून घेतली आहे। त्याचप्रमाणे
इथं उडीद डाळ आणि मूग डाळ यामधील सर्व पाणी निथळून घेतलं. आता ही सुद्धा डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. हे सगळ्या डाळी आपल्याला एकजीव करून घ्यायच्या. बघा इथं हे व्यवस्थित अशा मिसळून घ्यायच्या. डाळ सगळी मी इथं मिक्स करून घेतली आहे. तर आपण बाकीचं साहित्यसुद्धा बघूया. तर इथे आपल्याला 3 चमचे लाल तिखट घेतलं आहे, 1 कांडी लसूण ठेचून घेतला, 2 मोठे चमचे जिरे घेतली, 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा चवीनुसार मीठ घेतलं आणि 1 वाटी कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. ते मी नंतर तुम्हाला दाखवेल. आता सगळ्यात आधी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे. त्याचसोबत इथं ठेचलेला लसूण आहे, हा सुद्धा मी यामध्ये घालून घेते. आणि 1-2 चमचा डाळ घेतली, ती सुद्धा यामध्ये घालायची. झाकण लावायचं आणि बारीक अशी पेस्ट याची करून घ्यायची. बघा इथं मी मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. लसूण, जिरे आणि थोडीशी डाळ घातली होती. बघा एकदम अशी बारीक पेस्ट झाली आहे. आता ही आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची, जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित असं बारीक होते. तर हे आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे. जेव्हा आपलं मिश्रण रेडी होईल तेव्हा घालायचे आहे. बघा यामध्ये काढून घेते मी. आता हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवायचं. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ घालून वाटून घ्यायची आहे, पाणी न घालता. तर याचं वाटण जाडसरच असायला हवं, जास्त बारीक पेस्ट करायची नाही, जाडसर असं वाटण करून घेऊया. तर बघा इथं मी एक अशी कढई घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता मिक्सरला मी डाळ छान अशी वाटून घेतली. आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, असं छान जाडसर आहे. पाण्याचा अजिबात यामध्ये वापर करायचा नाही. जर तुम्हाला सांडगे जास्त दिवस टिकवायचे असेल तर त्यामध्ये अजिबात पाणी घालू नका. हे टीप अत्यंत आवश्यक आहे. पाणी न घालता आपल्याला असं जाडसर वाटण करून घ्यायचं. बघा या पद्धतीने असं. आता अशाच प्रकारे मी सगळी डाळ मिक्सरला छान जाडसर अशी वाटून घेते. तर बघा इथे मी सगळी डाळ मिक्सरला छान अशी जाडसर वाटून घेतली. आता यामध्ये आपल्याला चवी ॲड करायची आहे. तर बघा इथं जे आपण लसूण आणि जिरे आणि थोडीशी डाळ घेऊन वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं. त्याचप्रमाणे हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे 1 वाटी, हे सुद्धा यामध्ये घालून घेते. सगळ्यात आधी कोथिंबीर धुवून स्वच्छ अशी बारीक चिरून घेतली आणि चाळणीवर याचे संपूर्ण पाणी निथळून काढलं होतं. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण. बघा इथे संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलं. आता आपल्याला याची सांडगे तयार करायची आहे. बघा असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं हे साहित्य व्यवस्थित याला लागेल. आता मी हात स्वच्छ धुवून घेते. बघा इथे एक मी पॉलिथिन हातातला आहे. तुमच्याकडे जर पॉलिथिन नसेल तर मग तुम्ही प्लेटमध्ये एका मोठ्या परातमध्ये सुद्धा हे सांडगे करून घेऊ शकता. आता हात न खराब होता सांडगे बनवण्याची एक साधी सोपी ट्रिक सांगते, जेणेकरून हातसुद्धा असे खराब होतील नाही. बघा इथं एक मी अशी पिशवी घेतली आणि यामध्ये हे सांडग्याचं सारण भरून घेतलं आहे. बघा आणि याला इथं छिद्र पडलं. अशी एक पिशवी प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते किराणा मालाची, ही घेतली मी. आता हे आपल्याला असं हातामध्ये घ्यायचं. बघा असं या पद्धतीने याला असं राऊंड राऊंड करायचं आणि आता आपल्याला याची सांडगे पाडून घ्यायची आहे या पद्धतीने. बघा सहज अशी सांडगे पडत आहे. हातसुद्धा खराब होत नाही आणि सांडगेसुद्धा पटापट तोडून तयार होतात. बघा या पद्धतीने किती छान पडत आहे आणि हातसुद्धा खराब होत नाही. तर ही ट्रिक खूप सोपी आहे. व्यवस्थित अशी सांडगे पडून तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा जात नाही आणि हातसुद्धा दुखत नाही. आता मी हे सगळे सांडगे उन्हामध्ये बनवते. तर उन्हामध्ये 2 ते 3 दिवस कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहे. तर बघा इथे आपले मिश्र डाळीचे सांडगे बनवून तयार आहेत आणि छान याला मी उन्हामध्ये कडकडीत असे सुकवून घेतले. तुम्हाला आवाजावरून कळलं असेल, मस्त असे छानपैकी सुकले आहे आणि तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे असे दिसत आहे. तर तुम्ही सांडगे शॅलो फ्राय करून सुद्धा असेच खाऊ शकता, चवीला खूप छान लागतात. किंवा मग ही सांडग्याची तुम्ही सुकी भाजी, रस्साभाजीसुद्धा करू शकता. याआधी आपण मुगाच्या डाळीचे सांडगे पाहिले आहे, ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करते. मस्त इथे 1.5 किलोमध्ये मिश्र डाळीचे सांडगे बनवून इथं तयार आहेत.
बघा मस्त परात भरून झाली आहे. तर आपण हे सांडगे हवाबंद डब्यामध्ये ठेवून अगदी वर्षभर स्टोअर करू शकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सांडगे जेव्हा तोडून घ्यायचाल तेव्हा त्याला छानपैकी कडकडीत उन्हामध्ये आपल्याला 3 दिवस तरी हे सुकवून घ्यायचे आहे. यामध्ये अजिबात ओलसरपणा नसावा. मस्त असे कुरकुरीत वाळून घ्यायचे. बघा याप्रमाणे. यामध्ये ओलावा जर असला तर मग सांडगे पटकन असे खराब होतील. कडकडीत छान सुकले की ते हवाबंद डब्यामध्ये वर्षभर जसे तसे टिकतात. जेव्हा तुम्ही डाळ वाटायला घ्याल त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका. पाणी घालून डाळ जर वाटून घेतली तर सांडगे जास्त दिवस टिकत नाही. ते लवकर असे बुरशी लागतात. त्यामुळे पाणी न घालता जी सांडग्याची डाळ असते तशीच मिक्सरला वाटून घ्यायची आहे. म्हणजे सांडगे छान असे वर्षभर तरी टिकतात. ह्या 2 गोष्टीची काळजी तुम्ही विशेष करून घ्या. तर बघा मस्त इथे सांडगे बनवून तयार आहेत. घाईगडबडीच्या वेळेस पटकन याची भाजी बनवून तयार होते. किंवा मग घरामध्ये भाजीपाला नसेल, ऐन वेळेस भाजीपाला संपला तर मग आपण याची सुकी भाजी, रसाभाजी बनवून खाऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा एकदा हे सांडगे नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी-वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.